नमस्कार. आज 21 जून 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आज आंतरराष्ट्रीय योग दिन, त्यानिमित्ताने आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हटल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं, इंडियाची सॉफ्ट पॉवर. ओके, आता हे सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवर मी तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये शिकवणार आहे. व तुम्हाला त्या दिवशी पण म्हटलं होतं आपण की सॉफ्ट पॉवर हार्ड पॉवर ह्या संकल्पना आहेत, बरोबर आहे. मग नक्कीच तुम्ही याबद्दलचा थोडक्यात विचार करू शकता. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल रिलेशन कोर्समध्ये एनरोल केलेला आहे त्यांना जे कोर्सेस आहेत पहा, त्यानंतर आपले जे डेमो लेक्चर्स आहेत ते उद्यापासून आपल्याला प्राप्त होतील. थोडंसं माईकचा इश्यू झालेला आहे त्यानिमित्ताने, म्हणजे ते तुम्हाला लवकर लक्षात असेल आवाजावरून वगैरे, पण आय होप तुम्ही समजून घ्याल. त्यानिमित्ताने आयआरचे लेक्चर्स सध्याला येत नाहीत. हे झालं थोडंसं आपलं अपडेट. त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला जर सुरुवात केला तर पहा, आजच्या वृत्तपत्रामध्ये एकही बातमी कामाची नाही. 5 मिनिटाच्या पूर्वीच हे वृत्तपत्र गुंडाळण्यात येईल. तर पहा, पहिली बातमी आहे, पद्मसिंह पाटील निर्दोष, पवनराजे हत्या प्रकरणाचा 20 वर्षानंतर निकाल लागलेला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाने हा निकाल लावला. आता सीबीआय म्हणत आहे की आपण याला उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. मग पाहूयात उच्च न्यायालयामध्ये काय निकाल येईल. पण पहा, हे आता आपल्यासाठी यूपीएससी आणि एमपीएससी साठी फार तरी आवश्यकतेचं नाही आहे. हां, याला बॅकवर्ड लिंकेजेस आणि खोदापहाड निकाला किंवा असं करून सांगा सर म्हटलात तर 20 वर्षांनी निकाल म्हटल्यानंतर पहा, ज्युडिशरी डिले इन ज्युडिशरी हा एक पॉईंट इथे येतो. त्यानंतर जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. पहा, ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे ना ते त्या अन्यायाखाली जगायला शिकतात व त्यांना निकाल त्यांच्या बाजूने लागला काय किंवा न लागला काय त्यांना काहीच फरक पडत नाही. पहा, कारण 20 वर्ष याच केसमध्ये जर गेले असतील तर हे होत नाही. पहा, म्हणजे जस्टिस डिले जस्टिस डिनाईड. तुम्ही पण विचार करून पहा की तुमच्यावरती कोणीतरी अन्याय केलेला आहे व अगदी त्या अन्यायाच्या विरोधात तुम्ही हायकोर्टामध्ये दाद मागितला आहात, बरोबर. पण ते निकाल देण्यासाठी पहा, जर हायकोर्टाला 20 वर्ष लागत असतील तर काय मग त्याचं हे असणार आहे का? आता पहा, सीबीआय विशेष न्यायालयाने जवळपास 20 वर्ष या केससाठी घेतले. मग आता यांनी जर दाद मागितली कुठे, हायकोर्टामध्ये, हायकोर्ट तर मग किती वेळ घेईल? अगदी पहा, तिथं पण 5 वर्ष तर नक्की जाऊ शकतीलच ना, असं नाही आहे. हां, जर केस जर फेटाळायचं म्हटलं ना, पहिल्या 2 महिन्यामध्येच हे केस फेटाळली जाऊ शकते. परंतु जर तुम्ही त्याबद्दल केस जर चालवायची म्हटलं तर 5 वर्ष पण लागू शकतात. मग एका केससाठी जर 25 वर्ष निकालासाठी थांबावं लागत असेल तर मग काय, तुम्हीच विचार करू शकता. नेक्स्ट आहे, 2 दुर्घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू. परभणीत मंदिराचे छत कोसळले आणि गणपतीपुळेत पर्यटक बुडाले. अशा पद्धतीने 10 जणांचा मृत्यू झाला. थोडंसं निगेटिव्ह इन्सेन्स बातमी आहे. नेक्स्ट आहे, नीटची आज फेरपरीक्षा होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे त्यांना ऑल दी बेस्ट. त्याच्यानंतर हॉर्मुझची सामुद्रधनी पुन्हा बंद. आता ही बातमी आजची महत्त्वाची आहे. ती कशामुळे बंद केलेली आहे तर पहा, इस्रायलने लेबनॉनवरती परत एकदा हल्ला चढवलेला आहे. मग हल्ला चढवला की लगेच इराणने म्हटलं नाही, आता ते चालू होणार नाही, इना चालवे. कारण सांगा बरे, लेबनॉनमध्ये कोण आहेत? हिजबुल्ला. ओके, हिजबुल्ला कुठं आहेत तर लेबनॉनमध्ये आहेत. त्यामुळे पहा, इराण म्हणत आहे की बाबा त्यांच्यावरती पण हल्ले थांबवा, कारण ते पण आमचाच एक गट आहे. आय होप तुम्हाला बातमी समजली. आता पहा, इराण हा इतसा छोटासा देश आहे, बरोबर. त्याच्या बाजूला आहे इराकच्या बाजूला आहे सिरियाच्या बाजूला आहे पहा इस्रायल, त्याच्यानंतर वरती आहे लेबनॉन. ओके, मग त्या लेबनॉनमध्ये आहेत प्रॉक्सी यांचे, कोणाचे? इराणचे. व त्या गटाला नाव दिलेलं आहे हिजबुल्ला. मग तुम्ही सौदी अरेबिया आणि त्याच्या बाजूला येमन आहे. येमनच्या खाली जर आलात तुम्ही, येमन खाली आहे, वरती कतार आहे, बरोबर. मग माफ करा, ओमान आहे वरती, त्याच्यानंतर खाली आहे येमेनमध्ये कोण आहेत? हौती आहेत. ओके, हा प्रश्न RBI DEPR ला आलेला होता. ओके, हौती हे कोण आहेत? इराणचेच प्रॉक्सी आहेत. त्याच्यानंतर दुसरीकडे आणखीन कोण आहेत पहा, सिरियामध्ये पण त्यांचे मिलिटरी बेसेस आहेत. ओके, मग ह्या कारणानिमित्त पहा, फक्त इराणवरती जर तुम्ही अटॅक केलात ना तर फक्त एका इराणमध्येच नाही आहेत त्यांनी. हां, त्यानंतर पॅलेस्टीनमध्ये पण आहेत पहा, हमास पॅलेस्टीनमध्ये आहे. ओके, हे इराणचे प्रॉक्सी आहेत, म्हणजेच काय, त्यांच्याच मिलिटरी किंवा मिलिटरी सबस्टन्स असं तुम्ही म्हणू शकता की बाबा हे जे हिजबुल्ला गट आहे, मिलिटरी गट आहे, याला पैसा कोण प्रोव्हाइड करतं तर इराण प्रोव्हाइड करतं. ओके, मग आता इस्रायलने काय केलं आहे, या हिजबुल्लावरती आक्रमण केलं आहे व म्हणजे अगदी लेबनॉनवरतीच त्यांनी आक्रमण केलं आहे, परंतु त्यामध्ये मारले कोण जात आहेत? हिजबुल्लाचे गट मारले जात आहेत ना. मग इराण म्हणत आहे की बाबा यांना पण तुम्ही आरवा ना, कारण हे आमचेच गट आहेत व तुम्ही असं कसं करू शकता. त्यानंतर पहा, ज्यावेळेस अमेरिकेसोबत इराणने डील केलेली आहे ना, त्यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे स्पष्टरित्या की
इस्रायलने लेबनॉनवरती पण हल्ले थांबवायचे आहेत. ओके, मग ते हल्ले इस्रायल मात्र थांबवत नाही. आता डोनाल्ड ट्रम्प परत एकदा चिडणार आहेत पहा, व परत एकदा इस्रायलला शिवाय देतील किंवा इराणवरती तरी त्यांनी सँक्शन परत एकदा लावतील. कारण इराणच्या प्रत्येक मागणी त्यांनी मान्य केली होती. त्या दिवशी मी सांगितलं होतं की इथं कोण हारलेलं आहे, तर अमेरिका हारलं व इराण जिंकलेलं आहे. म्हणजे माझ्या भाषेत बोलतोय मी, पण डिप्लोमसीच्या भाषेमध्ये तसं बोलता येत नाही आहे. व पहा, आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे आजच मी सांगू शकणार नाही की ह्यांचं प्रिडिक्शन वगैरे काय होईल. कदाचित डोनाल्ड ट्रम्प इस्रायलला जर परत एकदा जर भांडले तर नक्कीच पहा इस्रायल शांत बसू शकेल, किंवा जर त्यांनी इराणला जर भांडले तर इराण आणखीन थोडं रसून बसेल. मग अगदी थोडंसं थांबा, न्यूज इन प्रोसेस आहे, 1-2 दिवसानंतर याचे इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतीलच. त्याच्यानंतर स्टेट ऑफ हॉर्मुझ ओपन झाल्यानंतर पहा थोडंसं तेल कमी होईल असं आपल्याला अपेक्षा होती, पण ते आता डबल स्टेट ऑफ हॉर्मुझ क्लोज झाल्यानंतर आता परत तीच समस्या आहे तेलाची वगैरे. मग त्यामुळे थोडंसं थांबा, न्यूज इन प्रोसेस आहे, ह्याला आपण पाहूयातच. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. पहा, आता लोकसत्तामध्ये एकही बातमी गरजेची पुढे दिसत नाहीये. म्हणजे अग्निवीर ह्याच्यामध्ये आलेले आहेत, सैन्य दलामध्ये वगैरे भरती झाली त्याबद्दलची बातमी. बाकी आपल्यासाठी खरंच गरजेची नाही एक पण बातमी. ओके, त्यामुळे आता अगदी पहा, ही 20 पानं जी आहेत ना ते अन्य दिलेले आहेत, गरजेचं नाही, स्किप करा. व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. नेक्स्ट आहे आजचं द हिंदू. द हिंदूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 47,000 करोड रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी काल अनवील केलेलं आहे. त्यानंतर लडाखमध्ये परत त्यांनी कॉल आऊट केलेला आहे, म्हणजे लडाख बंदची घोषणा केलेली आहे. केंद्र सरकारच्या मागण्यांविरोधात त्यांनी प्रोटेस्टला जात आहेत. ओके, त्याच्यानंतर अन्य बातमी आपल्यासाठी खरंच गरजेची दिसत नाही. पहा, नवीन पटनायक यांची सिमलीपाल टायगर रिझर्व वगैरे आलेली आहेत ही बातम्या. प्रिलिमच्या वेळेस आपण त्याला पाहूयातच. ओके, त्यानंतर CJPचं प्रोटेस्ट. ओके, तर अशा पद्धतीने आजचं द हिंदू पण संपतं. म्हणजे आहेत बातम्या, तसं जर काढायचंच म्हटलं ना शोधू तर मी पण काढू शकतो बॅकवर्ड लिंकेजेस प्रमाणे. तुम्हाला खुदा पहाड निकला चुहा अशा बातम्या देऊ शकतो, पण आवश्यकतेचं नाही आहे. थोडंसं तुम्ही सिलेबसचा पार्ट तुम्ही नक्की करू शकता, किंवा आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, त्यानिमित्ताने चांगली सुरुवात योगापासून तुम्ही करू शकता. पहा, ओके, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर सिलेबसला तुम्ही जास्त तवज्जो द्या, कारण एकदा जर सिलेबस कंप्लीट झाला ना तुम्हाला सर्व बातम्या वगैरे लवकर लक्षात येतील. ओके, याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद. हां, त्यानंतर आजचं निबंध लिहायचं आहे तुम्हाला डिजिटल साक्षरता. ओके, प्लीज विसरू नका, टॉपिक दिलेला आहे. डन.